वेलकम ऑल ऑफ यू. आजपासून इयत्ता 10वीच्या क्वेश्चन पेपरमध्ये येणारे जे ग्रामर टॉपिक्स आहेत याची सिरीज आपण आज चालू करतोय आणि यामध्ये सगळ्यात सोपा असणारा पहिला घटक मुद्दामहून निवडलेला आहे जेणेकरून आपला पहिला घटक आपल्याला सोपा वाटावा आणि त्यानंतर आपण पुढील घटक पाहणार आहोत. तर पहिला घटक जो आपण पाहणार आहोत तो आहे इन्फिनिटिव्ह वर्ब्स. आता या प्रश्नावर किंवा या घटकावर कमीत कमी 1 ते 2 मार्कासाठी 100% प्रत्येक ॲक्टिव्हिटी शीटमध्ये क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन येतच असतं. मग हा वर्ड नेमका काय आहे, इन्फिनिटिव्ह वर्ब म्हणजे काय, तर ते आपण जाणून घेऊयात. बघा, कर्ता किंवा काळ बदलला तरी जे क्रियापद आपले रूप बदलत नाही आणि आपल्या मूळ रूपातच राहते अशा क्रियापदाला आपण इन्फिनिटिव्ह वर्ब म्हणतो. म्हणजे कर्ता बदलू दे किंवा काळ बदलू दे, या क्रियापदाच्या रूपामध्ये काही सुद्धा फरक पडत नाही. आता क्रियापदाचं रूप म्हणजे नेमकं काय, तर बघा आपल्या समोर काही वर्बचे फॉर्म दिसत आहेत. हे किती आहेत, तर ते आहेत 4. म्हणजे V1, V2, V3 आणि ING फॉर्म. 4 एक्झाम्पल पण दिलेले आहेत. प्ले, प्लेड, प्लेड, प्लेइंग, राईट, रोट, रिटर्न, रायटिंग, हेल्प, हेल्प्ड, हेल्प्ड आणि हेल्पिंग. हे आहेत या क्रियापदांचे 4 फॉर्म. आता आपण जे पाहतोय इन्फिनिटिव्ह वर्ब कशाला म्हणायचं, इन्फिनिटिव्ह वर्ब अशा वर्बला म्हणायचं की जे वाक्यामध्ये आल्यानंतर त्याच्या फर्स्ट फॉर्ममध्येच असतात, त्यांचा फॉर्म चेंज होत नाही. अशा क्रियापदांना आपण इन्फिनिटिव्ह वर्ब म्हणतो. पण ते ओळखायचे कसे, अतिशय सोपं आहे. हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की इन्फिनिटिव्ह वर्ब हे ओळखायचे कसे. चला तर मग जाणून घेऊयात. बघा, क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला जो क्वेश्चन येणार आहे तो असा असणार आहे, पिक आउट द इन्फिनिटिव्ह किंवा अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. पिक आउट म्हणजे शोधून काढा, अंडरलाईन म्हणजे ते वाक्य लिहून त्या इन्फिनिटिव्हला फक्त तुम्हाला अंडरलाईन करायचे आहे. पण सुरुवातीला आपल्याला इन्फिनिटिव्ह वर्ब कसा ओळखायचा हे समजलं पाहिजे. यासाठी तुमच्या स्क्रीनवर एक शब्द दिसतोय, तो आहे टू. TO हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. 99% वाक्यामध्ये हा शब्द आपल्याला इन्फिनिटिव्ह शोधून देतो. कसं काय, तर बघा, टू या शब्दाचं वैशिष्ट्य असं आहे की या शब्दानंतर येणारे कुठलंही क्रियापद हे नेहमी त्याच्या बेस फॉर्ममध्येच असते. म्हणजे टू प्लस वर्ब हे जर आलं तर ते इन्फिनिटिव्ह वर्ब म्हणून काम करतं. म्हणजे काय, तर बघा या ठिकाणी एक एक्झाम्पल तुम्हाला दिसेल, ही लाईक्स टू प्ले अ क्रिकेट. या ठिकाणी टू नंतर प्ले जे आलेलं आहे हे एक वर्ब या वाक्यामध्ये आहे आणि दुसरं वर्ब लाईक्स आहे. 2 वर्ब आहेत, यातलं नेमकं इन्फिनिटिव्ह कुठलं, सोपं आहे. ज्या वर्बच्या अगोदर हा टू शब्द लिहिला असेल तो असणार आहे आपला इन्फिनिटिव्ह. दुसरं एक वाक्य आपण बघूयात, ही इज गोइंग टू हेल्प हिज फादर. या वाक्यामध्ये सुद्धा आपल्याला एकच काम करायचं आहे की टू शब्द कुठं सापडतोय बघायचं, त्याच्यानंतर जे वर्ब आहे हे दोन्ही मिळून आपले काय असणार आहेत, इन्फिनिटिव्ह वर्ब. आणि तिसऱ्या वाक्यामध्ये आपण पाहू शकतो की आय वॉन्ट टू ड्रॉ अ पेंटिंग. इथं सुद्धा वॉन्ट हे एक क्रियापद आलेलं आहे आणि टू ड्रॉ हे दुसरे क्रियापद आलेलं आहे. पण आपलं इन्फिनिटिव्ह क्रियापद कुठलं आहे की ज्याच्या अगोदर टू शब्द आलाय आणि ते आहे टू ड्रॉ. अशा पद्धतीनं तुम्ही इन्फिनिटिव्ह वर्ब्स शोधू शकता आणि हा प्रश्न तुम्हाला 1 वाक्य 1 मार्कासाठी येतं. म्हणजे किती सोपं आहे आपण पाहू शकतो. याशिवाय फक्त टू नंतरच येणारे वर्ब हे इन्फिनिटिव्ह असतात का, तर नाही. अजून एक गोष्ट आहे किंवा अजून एक घटक आहे की ज्याच्यानंतर येणारं वर्ब हे इन्फिनिटिव्ह समजलं जातं आणि ते आहे मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. मग आता कुठले कुठले वर्ब्स हे मॉडल ऑक्झिलरी आहेत, तर बघा कॅन, कुड, मे, माइट, शाल, शुड, विल, वुड आणि मस्ट हे आपले मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहेत. यांच्यानंतर सुद्धा कुठलंही एखादं क्रियापद आलं तर ते सुद्धा नेहमी त्याच्या बेस फॉर्ममध्येच राहतं आणि म्हणून त्या वर्ब्सना सुद्धा इन्फिनिटिव्ह वर्ब्स असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा, आय कॅन वॉक. कॅन हे आपलं मॉडल आलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे वर्ब आलंय हे असणार आहे आपलं इन्फिनिटिव्ह वर्ब. इथे पण आपण बघूया दुसऱ्या वाक्यामध्ये, आय शुड वर्क हार्ड. या वाक्यामध्ये शुड हा जो शब्द आहे तो आहे मॉडल आणि त्याच्यानंतर आलेलं जे हे वर्ब आहे वर्क हे आहे आपलं इन्फिनिटिव्ह वर्ब. सेम तिसऱ्या वाक्यामध्ये पण आहे, यू मस्ट स्टडी नाऊ. मस्ट मॉडल, मग इन्फिनिटिव्ह कुठलं असेल तर ते असणार आहे स्टडी. आणि चौथं वाक्य, इट माइट रेन टुडे. माइट हे आपलं आहे मॉडल ऑक्झिलरी आणि जे इन्फिनिटिव्ह वर्ब आहे ते आहे रेन.
म्हणजे आतापर्यंत आपल्याला दोन गोष्टी समजल्या की जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये टू प्लस वर्ब येतं किंवा मॉडल प्लस वर्ब येतं तर ते इंग्रजीमध्ये इन्फिनिटिव्ह या नावाने ओळखलं जातं. मग परीक्षेमध्ये आपल्याला क्वेश्चन कसं असणार आहे, तर जसं आपण सांगितलं मगाशी आपण डिस्कस केलं, पिक आउट द इन्फिनिटिव्ह किंवा अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. अशा प्रकारे तुमच्या समोर एखादं वाक्य दिलं जाईल, जसं की आपण पहिलं पाहतोय. जर तुम्हाला इन्स्ट्रक्शन आली ज्याप्रमाणे इथं म्हटलेलं आहे पिक आउट द इन्फिनिटिव्ह, पिक आउट म्हणजे तो शब्द शोधून तुम्हाला लिहायचा आहे, तर अशा वेळेला सपोज आपण पहिलं उदाहरण सोडवतोय तर आपण कसं सोडवू शकतो, तर या ठिकाणी बघा आय वॉन्ट टू प्ले आउटसाइड. पहिल्यांदा आपण चेक करणार आहोत की टू नंतर एखादा वर्ब आलंय का, तर बघा टू शब्द तर इथं आलेला आहे, त्याच्यानंतर वर्ब पण आलेला आहे, म्हणजे आपलं इन्फिनिटिव्ह इथं आपल्याला सापडले. मग आपण उत्तर कसं लिहिणार, जर पिक आउट हा प्रश्न असेल तर आपण काय करणार, टू आणि त्याच्यानंतर प्ले हे आपलं उत्तर असेल. पण सपोज जर प्रश्न असा आला की अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह, अशा वेळेला आपण काय करणार, अशा वेळेला आपल्याला काम करायचं आहे, हे जे पूर्ण वाक्य आहे, आता हा पार्ट आपण सोडून देऊयात, जे पूर्ण वाक्य आहे ते पहिल्यांदा आपल्याला लिहून घ्यावं लागेल. आय वॉन्ट टू प्ले आउटसाइड. आता हे वाक्य लिहून झाल्यानंतर आपण जो इन्फिनिटिव्ह शोधून काढला आहे याला तुम्हाला अंडरलाईन करावी लागेल. अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. चला बघूया मग बाकीची जी उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह कुठला आहे. जर दुसरं वाक्य आपण पाहिलं, शी कॅन सिंग व्हेरी वेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतोय, या वाक्यामध्ये कुठे टू आलाय का हे शोधतोय. आता या वाक्यामध्ये टू तर आलेला नाहीये. मग दुसरी आपण कुठली शोधणार आहोत, तर ती आहे मॉडल ऑक्झिलरी, आणि जे या ठिकाणी आलेलं आहे कॅन, म्हणजे याच्यानंतर जे वर्ब आलेलं असेल जे आहे सिंग, हे आहे आपलं इन्फिनिटिव्ह वर्ब, जे आपण याचा आन्सर लिहिणार आहोत, जे आहे सिंग. तिसरं वाक्य बघूया, वी नीड टू गो होम. या वाक्यामध्ये टू हा शब्द आलाय आणि त्याच्यानंतर गो आलेला आहे, म्हणजे इथे इन्फिनिटिव्ह कुठला आहे, टू गो. नंतर पुढचं बघूया, ही शुड ईट मोर फ्रुट्स. या वाक्यामध्ये टू आलंय का, तर नाहीये. मग मॉडल आहे का, आहे. कुठला आहे, शुड आहे. त्याच्यानंतर वर्ब आलंय का, आलंय. मग या वाक्यातला इन्फिनिटिव्ह कुठला असेल, तर तो आहे ईट. शेवटचं वाक्य या पानावरचं आपण पाहिलं, दे होप टू विन द मॅच. पुन्हा पहिल्यांदा आपण टू आलाय का ते शोधणार, टू आलेला आहे आणि त्याच्यानंतर वर्ब आलंय का, आले. म्हणजे आपला जो इन्फिनिटिव्ह आहे तो आहे टू विन. अशा प्रकारे आपण ही 5 उदाहरणं सोडवलेली आहेत. आता पुढची 5 उदाहरणं तुम्हाला ॲज अ होमवर्क सोडवायची आहेत. मला कमेंटमध्ये कळवा की या पुढच्या 5 ओळींमध्ये कुठले कुठले इन्फिनिटिव्ह वर्ब आलेले आहेत. या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये आत्ता थांबतोय. लवकरच पुढचा पण व्हिडिओ असाच इंटरेस्टिंग अजून एका नवीन ग्रामर टॉपिकवर लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.